जय भीम. नमो बुद्धाय. तर आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये आपण संपूर्ण वर्णमाला अभ्यासली आहे. तर आजपासून आपण जोडाक्षराला सुरुवात करत आहोत. तर जोडाक्षरामध्ये व्यंजनाला स्वर कसे जोडले जातात ते आजपासून आपण पाहणार आहोत. तर आपण चालू करूया. आ हा स्वर व्यंजनाला कसा जोडला जातो. आता त्याला आपण देवनागरीमध्ये काना बोलतो. तर काना काढताना अ क अधिक अ बरोबर का. सेम अशाच पद्धतीनं धम्मलिपीमध्ये क अधिक अ बरोबर का. तर धम्मलिपीमध्ये आ हा स्वर जोडताना आपण विशिष्ट प्रकारचं चिन्ह वापरतो व्यंजनाला. तर ते चिन्ह म्हणजे व्यंजनाच्या शिरोभागातून उजव्या साईडला एक आडवी रेषा ओढली जाते. तो आपला काना झाला, त्याला आ म्हटलं जातं. तर अशा प्रकारे सर्व व्यंजने आपण अभ्यासूया. का, खा, गा, घा आणि ज्ञा. त्यानंतर स ची बाराखडी घेऊया आपण. सा, शा, जा, झा आणि न्या. त्यानंतर ट ची बाराखडी घेऊया आपण. टा, ठा, डा, ढा आणि ना. त्यानंतर त, ता, था, दा, धा आणि ना. तर हे आपण देवनागरीमध्ये लिहून घेतलं. आता धम्मलिपीमध्ये कसं लिहिलं जातं बघा. आता हा क आणि त्याच्या शिरोभागातून उजव्या साईडला एक आडवी रेषा ओढली की तो का झाला, असा काना झाला. त्याच पद्धतीनं खा, खाच्या हे शिरोभागातून उजव्या साईडला आडवी रेषा ओढली की हा काना झाला, का खा. त्यानंतर गा, घा. त्यानंतर ज्ञा. तर याला काना देताना शिरोभागातील जी आडवी रेषा आहे ती थोडी लांब करायची. गा. त्यानंतर चा,
हा च आणि चच्या शिरोभागातून उजवीकडे आडवी रेषा. त्याच पद्धतीनं छला बी आडवी रेषा. त्यानंतर जा. तर ज आहे ना, ज हा दोन प्रकारामध्ये काना इथं दिला जातोय. शिरोभागातील रेषा थोडी लांब काढायची आणि दुसरा प्रकार आहे तो मध्यभागातील रेषा थोडी लांब काढली जाते. तर हा आपण आता विचारात घ्यायचा नाही, फक्त हाच आता अभ्यासायचा आहे. आपण तुमच्या माहितीसाठी सांगितलं. झा. त्यानंतर ही रेषा थोडी खाली क्रॉस घ्यायची आणि ही सरळ द्यायची आहे. त्यानंतर टा. टला काना देताना मध्य भागातून द्यायचा आहे. त्याच पद्धतीनं ठला सुद्धा हा मध्य भागातून द्यायचा आहे. डला शिरोभागातून. ढला सुद्धा शिरोभागातूनच काना द्यायचा आहे. आता हा न, ह्या न ला काना देताना तो मध्य भागातून द्यायचा आहे, अशा पद्धती. त्यानंतर ताला बी शिरोभागातून, तर थाला मध्य भागातून काना द्यायचा आहे. दा. दाला शिरोभागातून. दाला शिरोभागातूनच काना द्यायचा आहे. आणि ना, तर नाला सुद्धा शिरोभागातून आपण काना दिला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज त वर्गापर्यंतच काना अभ्यासत आहे. तर अशा प्रकारे काना दिला जातो दंबलिपीमध्ये. तर याचा सराव करा आणि ग्रुपवरती अभ्यासासाठी पाठवा. जय भीम. नमो बुद्धाय.